एमडी कारखाना प्रकरणावर माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांचे स्पष्टीकरण। सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांनी त्यांच्यावरील आरोपाबाबत चित्रीकरण प्रसारित करत स्पष्टीकरण दिले आहे। राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचे ते म्हणाले। प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत। ते ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते। मुंबईच्या घाटकोपर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सातारा पोलिसांच्या मदतीने तेथे सावरीगाव परिसरात छापा टाकला होता। या छाप्यात पथकाने कोट्यावधी रुपयांचे मेफेड्रॉन अर्थात एमडी हा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता। या घटनेनंतर विरोधी पक्षाकडून प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहे। प्रकाश शिंदेंनी याबाबत एक चित्रीकरण प्रसारित करत स्पष्टीकरण दिले आहे। सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्याची आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले आहे। राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी प्रकाश शिंदे म्हणाले, माझा जागेशी काही संबंध नाही। उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईंग शेतकऱ्यांच्या मालकीची आहे। तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही। ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही। माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही। जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे। माझ्या जमिनीचा सातबारा 17/1 या क्रमांकाचा आहे। ही सातबारा आहे। अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे। आणि सुषमाताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं। ही जमीन योगायोग नाही तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा 30/10 आहे। इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे। आमच्या इथे कुठलेही 5 स्टार हॉटेल होणार नाही। इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे। स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे। आमची ही जागा रणजित शिंदेना विक्रेता आलेली आहे। त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत। रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे। तुम्ही त्याची खात्री करू शकता। पोलिसांच्या एफआयआर मध्ये बी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही। त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही। पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे। तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे। केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे। आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय। बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे। त्यांनी आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात आबरू नुकसानाचा दावा दाखल केला जाईल। आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे। आणि जे इतर आरोपी असतील त्यांना बी पकडून आत्महत्या टाकण्याचा या मताचा मी आहे। तर मी एक मीडियाला विनंती करतो, खोटे आरोपींना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध करावी ही विनंती मी करतो। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी केंद्रांची क्षमता वाढविणार। ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष आणि शास्त्रीय कृती आराखडा राबविण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले। यामध्ये भटक्या श्वानांना खाद्य उपलब्ध करून देण्याचा परिसर निश्चित करण्यात येणार असून शहरात जनजागृती केली जाणार आहे। तसेच भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी केंद्रांची क्षमता वाढविली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले। ठाणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबरला दिलेल्या आदेशानुसार भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारे व केनेल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसगाडी आगार व रेल्वे स्थानके यासारख्या परिसरांतून पकडलेले भटके श्वान पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येणार नसून त्यांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्या।
भटक्या श्वानांची नसबंदी व लसीकरण करूनच त्यांचे व्यवस्थापन करण्यात येईल. आजारी, जखमी, रेबीजग्रस्त व संशयित रेबीज बाधित श्वानांवर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नसबंदी केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची अंदाजित संख्या शास्त्रीय पद्धतीने निश्चित करून त्यानुसार केनेल आणि निवारा क्षमतेचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने, उपकरणे तसेच पशुवैद्यकीय सुविधा वाढविण्यात येतील. तसेच रेबीज प्रतिबंधक लस व इम्युनोग्लोब्युलिनची उपलब्धता सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सुनिश्चित करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी बैठकीत सांगितले. भटक्या श्वानांना खाद्य देण्याचा परिसर निश्चित करण्यात येणार असून यासाठी शहरात जनजागृती केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. विवाह सोहळा सुरू असताना हॉटेलला लागली अचानक आग. ठाण्यातील घोडबंदर भागात विवाह समारंभासाठी अनेक हॉटेल्स आणि लॉन्स उपलब्ध आहेत. येथील ओवळा परिसरातील एका हॉटेलमध्ये विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास समारंभादरम्यान अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागताच विवाहास उपलब्ध वधू-वरांकडील नातेवाईक हॉटेलमधून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक रहिवासी आणि परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग सर्वत्र पसरल्याने नियंत्रण मिळविणे कठीण झाले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. रात्री 11:30 वाजेनंतरही आगीवर नियंत्रण मिळू शकले नव्हते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आगीचे नेमके कारणही कळू शकले नव्हते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.